जिल्हा परिषदेची शाळा नको रे बाबा अशी प्रतिक्रिया अनेक पालकांची असते। पण नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल इथली जिल्हा परिषदेची शाळा अशा पालकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी आहे। कारण या शाळेतील मुली चक्क जपानी आणि जर्मन भाषेमध्ये बोलतात। राज्यामध्ये हिंदी भाषेवरून राग पेटलेला आहे आणि असं असताना जागतिक स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी हे पुढे जावेत यासाठी अंदरसूलच्या शाळेतील शिक्षकांनी मराठी, इंग्रजी आणि हिंदी सोबतच मुलांना जपानी आणि जर्मन भाषा शिकवायला सुरुवात केली आहे। इथल्या मुली आलेल्या प्रत्येकाचं स्वागत जपानी आणि जर्मन भाषेमध्ये करतात। एकीकडे खासगी शाळांच्या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा या मागे पडतायत। अंदरसूलची शाळा मात्र याला अपवाद ठरली आहे। गुड मॉर्निंग टीचरला जापनीज भाषेत काय म्हणतात? माझे नाव स्नेहल दीपक माळी, मी इयत्ता 5वी शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंदरसूल मुली। माझ्या शिक्षकांचे नाव आशा वर्ते आहे। मी काही जपानी भाषेतील वाक्य म्हणून दाखवत आहे। ओहायो सेन्सेई, कोनिचिवा, दोहिताशी वाशिते, दोहिताशी वाशिते, गेनकी देसुका सेन्सेई, वाटाशी वा गेनकी देसुका, अरिगाटो। शाळेमध्ये जापनीज भाषा शिकवण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे। कारण मूल हे जागतिक दर्जाचं निर्माण करणे हे एफआरचा उद्देश आहे। जेणेकरून मुलाला जगाने स्वीकारलं पाहिजे, इतर देशांच्या ते जवळ गेलं पाहिजे। आपल्याला जर इतरांची भाषा आली तर त्यांची संस्कृती कळते आणि आपल्यात आणि त्यांच्या जवळीकता निर्माण होते, म्हणून हा उपक्रमामागचा उद्देश आहे। ही पटसंख्या घटू नये व त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। त्यामध्ये आम्ही मुलांना जागतिक स्तरावर तयार करण्यासाठी जर्मन भाषा ही घेत आहोत। ती जर्मन भाषा शिकवताना आम्हाला भरपूर आनंद पण होतोय आणि मुलीही ती जर्मन भाषा ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आत्मसात करत आहेत। मुलांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि मुलांना एक आगळं वेगळं काहीतरी केल्याचा आनंद त्यातून मिळत आहे आणि नॉलेज पण मुलांचं वाढत आहे। तर आता ज्या जिल्हा परिषद शाळांचा पटसंख्या कमी होत चालली आहे, लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, तर याच्यामध्ये वेगळं काहीतरी करून दाखवण्याची आमच्या शिक्षकांची, आमची सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे।